मित्रांनो, रोज कामावर जाणे आणि तिथून घरी परतणे यातच सामान्य नोकरदार माणसाचा निम्मा जीव आणि वेळ खर्च होतो. या त्रासातून सुटका करण्यासाठी शहरांमध्ये मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे, जेणेकरून प्रवास सोपा व्हावा. पण विकासाच्या या गतीत सर्वसामान्यांच्या सुरक्षेकडे कसं दुर्लक्ष केलं जाते याचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दिल्लीतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रगतीचा आनंद साजरा करावा की सुरक्षेबद्दल चिंता करावी असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडेल. हा खळबळजनक व्हिडिओ देशाची राजधानी दिल्लीतील पटेल नगर जवळील दया बस्ती परिसरातील आहे. मेट्रोमुळे शहराचा विकास तर वेगाने होत आहे, पण या वस्तीची अवस्था पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये साफ दिसत आहे की धावती मेट्रो आणि तिथली लोकवस्ती यामध्ये अवघ्या एका हाताचे अंतर उरलेले आहे. लोकांच्या घरांना अगदी खेटूनच मेट्रोचे हाय स्पीड रूळ तयार करण्यात आले आहेत. मेट्रो जेव्हा तिथून वेगाने धावते तेव्हा संपूर्ण परिसर हादरून निघतो. विचार करा, येथील नागरिकांना आणि लहान मुलांना रोज किती मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत असेल. एका छोट्याशा चुकीमुळे किंवा दुर्घटनेमुळे इथे शेकडो निष्पाप लोकांचा जीव जाऊ शकतो. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात तर परिस्थिती आणखीनच भयानक होते. एकीकडे आपण डिजिटल इंडिया आणि आधुनिक प्रगतीच्या गोष्टी करत आहोत, तर दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गरिबांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. अशा धोकादायक ठिकाणी लोकांनी कसं जगायचं हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. हा विकास नसून मृत्यूला आमंत्रण आहे अशा कमेंट्स करत लोकांनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. मित्रांनो, सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालून होणारा असा विकास योग्य आहे का? तुमच्या मते यासाठी कोण जबाबदार आहे? कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा. अशाच महत्वाच्या आणि डोळे उघडणाऱ्या बातम्यांसाठी आपल्या न्यूज कट्टा या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.